हे बघा आता माका 2 सबस्क्रायबर भेटलेले असत, बरेचसे वारस असत माझ्यासारखे आणि बरेचसे मिल कामगार असत माझ्या वडिलांसारखे। एकंदरीत आजचा दिवस ना जोरदार असा। आज माका 3रे सबस्क्रायबर भेटलेले असत। 10-11 वाजता त्यांना फोटोला आता सगळे आशेर असत माझ्या वडिलांसारखेच। महत्वाची गोष्ट म्हणजे हय येऊची गरज नाही। नाही, 1 मिनिट थांबा, काय करतंय मी मराठीत सुन बोलतोय कारण सगळे ऐकतले जे मिल काम करतात, त्यामुळे सगळ्यांका अगदी व्यवस्थित कळाक व्हाया म्हणून मराठीत ना सांगते। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी कृणाल देवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचो झील या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये। आज ना मी आणि बाबा इलो हे MIG क्रिकेट क्लबमध्ये। हे बघा मागे MIG क्रिकेट क्लब असा आणि वर्ल्ड कप सुरू झालं म्हणून क्रिकेट खेळाक नाही इलो। MIG क्रिकेट क्लबच्या बाजूक ना एक समाज मंदिर असताना थंय म्हाडाचे फॉर्म भरले जातात। म्हाडाचे म्हणजे जनरल म्हाडाचे नाही, मिल वर्कर गिरणी कामगारांचे फॉर्म भरले जातात म्हाडासाठी। आता ह्यो एकंदरीत काय प्रकार आहे ना, ह्यो तुमका आता मी सविस्तर सांगते। झाला असा की फॉर्म ज्यांनी भरलेले असत ना अगोदर ते आता पुन्हा फॉर्म भरूक त्यांना सांगितलेले असत। ते किती सांगितलेले असत, नक्की काय प्रकार असा ह्या एकंदरीत काहीच कल्पना नाही, पण सगळे फॉर्म भरतात। त्यामुळे बाबा विलेस फॉर्म भरूक बरेचशी लोक फॉर्म भरूक रात्रीपासून लाईन लावलेली असा मला कळलेलं असा। सकाळी 10 वाजता टोकन देऊक सुरुवात करतात, 500-600 लोकांना टोकन देतात आणि त्यामुळे लोक त्याच्या आधीपासून लाईन लावून सुरुवात करतात। सकाळी 4-5 एकांत म्हणतं 12 वाजता लाईन लावले। तेव्हा एकंदरीत असं सगळं प्रकार असा। त्यामुळे सगळी अशी 60ची 70ची म्हातारी माणसं येतात। तर ह्यो काय तरी गोंधळ असा, पण मग आता ह्यो कसं सॉल्व करू गयो ता तुमका मी सांगते। चला मुद्द्यावर जाऊया। हे बघा आता माका 2 सबस्क्रायबर भेटलेले असत। हां, 2 कल्याण डोंबिवलीमधली कोकणातली माणसं असत, फॉर्म भरू गेलेले असत। हे पण मिल वर्करचीतले झिलगे असत। मला कसं वाटलं चॅनल बघून? फॉलो करतास ना? यस, चलो थँक्यू सो मच। येस, चला मूळ जागेवर जाऊया। बाबांका एका ठिकाणी उभं गेले आणि मी म्हटलं मी जाऊन येतो इथे काय प्रकार चाललो बघून येऊया। म्हणजे एकंदरीत सगळं तुमका दाखवू गावात, तुमका सांगा गावात, म्हणजे जे कोण मिल वर्कर असतील अजून बाबांसारखी त्यांना वाईज बरा वाटत, त्यांना वाईज बरं पडतं। हे बघा हे जे गेलेत ना सिक्युरिटीवाले, हे सगळे थंयच होते सिक्युरिटी, थंयसूनच बाहेर पडलेले असे प्रकार। असो की काही वर्षांपूर्वी म्हाडाचे फॉर्म भरले गेले आणि मिल कामगारांका रूम अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हाडाचे फॉर्म भरले गेले, पण सगळ्यांकाच काय खोलिये गावले नाही। अजून बरीच लिस्ट बाकी आहे, बऱ्याच लोकांका अजून खोलिये गावचे बाकी असत। म्हणून आता उरलेल्यांका रूम देण्यात येतले अशा आशेन सगळे मिल कामगार त्यांचे वारसदार सगळे फॉर्म भरून काही इलेले असत। जो कार्यक्रम हे जोरदार चाललेलो असं। पहिलं म्हाडा ऑफिसमध्ये करत होते, पण म्हाडा ऑफिसमध्ये खूप गर्दी होऊ लागली, काहीच्या काय गर्दी होऊ लागली, म्हणून ह्या हडे शिफ्ट केल्याने। हे बघा थांब हळे थांब, हे बघा काही गेलो दुसरं काही गेलो। ऑनलाईन भर, इकडे यायची गरज नाही। हां, मग मी तास म्हटलं मग अशी ऑनलाईन भरू का? कारण की ह्या तास सांगतले की आता ऑनलाईन भरू का होताला तुझा आता ऑनलाईन ना? ऑनलाईन पटकन। हां, मग चला आता ऑनलाईन काय करू आता तुमका मी सविस्तर समजावून सांगतोय। तू याच्या आधी फॉर्म भरलेलं? मग तू पहिल्यांदा फॉर्म भरतं? फॉर्म भरलेला आहे वडिलांनी। हां, मग याच्या आधी भरलेलं होतं फॉर्म? नाही, मी नाही भरलं, वडिलांनी भरलेलं होतं ना फॉर्म? अच्छा, पण मग आता त्याचा काही उपयोग नाही, नवीन फॉर्म भरू गयो? नाही, तो फॉर्म व्हॅलिड आहे। हां, पण फक्त आपले जे डॉक्युमेंट आहेत ना वडिलांचे, हयात आहे जे त्याची सगळ्यांची आहे ना भरायला लागेल, तिथे ऑनलाईन सबमिट करायला लागेल, लगेच होतं। म्हणजे तुम्ही ऑनलाईन भरला तर मग तुला इकडे यायची गरज नाही, लाईन लावायची टोकन घ्यायची काही गरज नाही, डायरेक्ट ऑनलाईन सबमिट होणार। पण काय माहिती आहे ना, आता तुमका मगाशी म्हटलंय ना ही 60-70 माणसं असत, त्यामुळे एका त्या सिक्युरिटीवाल्यांवर मला सांगल्यात मगाशी 60-70 माणसं असत ना, ऑनलाईन भरल्यावर त्यांना विश्वास वाटणार नाही, कारण हातात काय बाबा तुमच्या पावती बिवती काय येणार, त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास वाटणार नाही। त्यामुळे हय येऊन फिजिकली फॉर्म भरल्याने, शिक्को मारल्याने, त्यांना पावती दिल्याने का त्यांच्या मनात समाधान वाटतं, असं सगळं प्रकार असा। हां, त्यामुळे ती लाईन लावलेली असतात, लाईन लावून लोक फॉर्म भरतात। लाईन पण दाखवतात,
हो लाईन दाखवले घेतलंय ती दाखवतले ह्यांका. त्यामुळे हो एकंदरीत सगळं प्रकार चाललेलो असा ते बाजू बघून जाऊन बघूया काय अजून दिसतं. चला किती वाजता आलेलात लाईन लावायला? हां सकाळी 9 वाजता. त्याच्या आधी कोण आले? 9च्या आधी कोण आले लाईन लावायला? सगळे गेले घरी गेले. म्हणजे हे 9च्या नंतरचे आहेत सगळे. हे एंडिंगचे चालले आहेत. म्हणजे शेवटला आलेले आहेत सगळे. म्हणजे किती वाजता आलेले ना हां त्यांनाच भेटलं. नंतर ते 10-11 वाजता त्यांना पुटवलं आता. अच्छा म्हणजे फक्त 500 माणसं. हां आता हा आकडा पण गोंधळ आहे कारण तुम्ही 500 सांगतायत कोणतरी 400-450 पर्यंत त्याच्यावरती नाही आहेत. म्हणजे वॉचमॅन 1000 लोक बोलून गेला. अच्छा हां आजचा नंबर शेवटची समजणार. शेवटला समजणार सॉरी. शेवट आहे ना हां आजच्या दिवसाचा शेवट आहे. अच्छा हे बघा हे एकंदरीत सगळे असे लाईनीत उभे असत. बरेचसे वारस असत माझ्यासारखे आणि बरेचसे मिल कामगार असत माझ्या वडिलांसारखे. आता सगळे आशेर असत माझ्या वडिलांसारखेच. कारण सगळ्यांका आशा असा मिल कामगारांका रूम गावतली काय होताला ही पुढची गोष्ट. आपण सगळे फॉर्म भरू केलेले असत पण ऑनलाईन फॉर्म का नाही भरले आपण? साईडच चालू नाही. अच्छा म्हणजे साईड ओपनच नाही होणार. अरे देवा. आता यांचा म्हणणं की ऑनलाईन फॉर्म भरूक साईड ओपन नाही होणार. बघूया आता. सर्व्हर जाम असतो एवढे सगळे एकदम फॉर्म भरतील म्हणजे सर्व्हर जाम होतलोच. मी ऑनलाईन भरून बघतोय नाही धरलं तर मग काय हर येऊ बाबा ऐकायचे नाही. यूट्यूब चॅनल एकंदरीत आजचा दिवस ना जोरदार असा. आज माका 3रे सबस्क्रायबर भेटलेले असत. काकाणू नाव काय तुमचा? शंकर नाईक आणि ह्यांच्या मुलाचा चॅनल असा N for नाईक. ता सुद्धा बघा त्याका सुद्धा सबस्क्राईब करा. आज जोरदार दिवस असा. आज माका 3 सबस्क्रायबर भेटलेले असतात एकाच ठिकाणी. आम्ही एवढे भाग्यवान आहोत. आमचा लासून पहिला आणि दुसरा मला माझे एक मित्र आहेत त्यांचा नंबर. अच्छा लासून म्हणजे माझं 400 होतं त्यांचे 400 आले. त्याच्यामध्ये एकदम क्लोजच केलं कोणालाच नाही केलं. चला म्हणजे हो आजचा दिवस चांगला होता म्हणजे एकंदरीतच. थँक्यू काका. असंच चॅनल बघत राहा असाच प्रेम ठेवा. एकंदरीत तुमच्या लक्षात येईल असतात की हे काय सिस्टीम असतात. ती हे ऑफलाईन फॉर्म भरून घेतले जातात मिल कामगारांचे आणि बरेचसे मिल कामगारसुद्धा हे इलेले असतात. त्यांचे वारसदारसुद्धा इलेले असतात माझ्यासारखे. आता मी बाबांका वाढलेलं आहे काय गरज लागली तर पटकन आपला फॉर्म भरून टाकला मोकळे झालो. पण तसं नाही आहे. तुम्ही आता दरम्यान एक स्टँडी बघितलं त्याच्यावर लिहिलेलं असं काय काय कागदपत्र वही असती. तर त्यानुसार जर तुम्ही कागदपत्र सबमिट केला सगळी मिळून तर तुमचं काम व्हायचं जरा हलक्या होईल. म्हणजे हलक्या होईल म्हणजे कसं तुमचे पुरावे राहतले ना. सगळ्यात जास्तीत जास्त कागदपत्रे तुम्ही सबमिट केलं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हय येऊची गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती जी दिलेली असं ना त्या वेबसाईटवरती जावा फॉर्म सबमिट करा आणि तुमचं काम होऊन जाताला. आणि तुमचं काम होऊन जातं त्यामुळे दगदग करूची गरज नाही. काय समजलंस? चला मी इलं आहे हय. हे बघा हे यांका हय उभं करून गेलं आहे वाट बघत होते. आता जातो घराकडे. हय उभं राहण्यात काय अर्थ नाही. चला एकंदरीत काय नाही 1 मिनिट थांबा. काय करतंय मी मराठीत सुरू बोलतोय कारण सगळे ऐकतले जे मिल कामगार त्यामुळे सगळ्यांका अगदी व्यवस्थित कळाक व्हाया म्हणून मराठीत ना सांगते. काय झालंय तर फॉर्म भरायचा होता म्हाडाचा. पण तिथे मी जेव्हा गेलो त्या स्पॉटला जिथे फॉर्म भरणे कार्यक्रम चालू होता तिथे गेल्याच्या नंतर लक्षात आलं की बऱ्याच मिल कामगारांचा गैरसमज होतोय. बऱ्याच मिल कामगारांचा गोंधळ होतोय. त्यांना वाटतंय की म्हाडाचा फॉर्म भरायचा आहे. हे एकाकडनं दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे अशा पद्धतीने हा गैरसमज पसरतोय. तर म्हाडाचा फॉर्म भरायचा नाहीये तर म्हाडाला डॉक्युमेंट सबमिट करायचे ही प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्ही जो फॉर्म गेल्या वेळेला भरलेला होता
फॉर्म तोच असणार आहे. तुम्हाला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत जे तुमच्याकडे आहेत. आता त्यांनी 14 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. त्या 14 डॉक्युमेंटच्या लिस्ट पैकी तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या सर्व, म्हणजे जास्तीत जास्त, एखाद दोन नाही, जास्तीत जास्त किती शक्य आहे त्या डॉक्युमेंटचा एक फोटो काढायचा आहे आणि तो त्यांच्याकडे पाठवायचा आहे, द्यायचा आहे किंवा सबमिट करायचा आहे. जर त्या लोकेशनला तुम्ही गेलात तर तुम्ही ते वैयक्तिक जाऊन सुद्धा करू शकता, पण अदरवाईज इकडे खूप गर्दी असते. दिवसाला 1000 काहीतरी नंबर्स येतात, म्हणजे आदल्या दिवशी 500 आणि दुसऱ्या दिवशी 500 सकाळी आलेल्यांना असे ते नंबर वाटले जातात. म्हणजे एक दिवसाला 1000 लोकांचं तिथे काम होत आहे, पण लाखो लोक आहेत, त्यामुळे 1000 लोकांच्या हिशोबाने खूप वेळ सुद्धा लागणार आहे. सो तिथे जाऊन तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला हे कसं करायचं आहे, कुठल्या पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे अगदी व्यवस्थितपणे दिसेल. अगदी सोपं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हे करू शकता. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचंय ते. आणि अजिबात गडबडण्याची, म्हणजे आपण काय म्हणूया, इथे ऑनलाईन भरतोय मग आपल्याला पोचपावती कशी मिळेल असा काहीच गोंधळ नाहीये. सगळी प्रोसिजर झाल्याच्या नंतर तुम्हाला एक तुमची सिग्नेचर कॉपीची PDF सुद्धा मिळते, जे तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलंय याचा एक पुरावा. ठीक आहे, हे पण अगदी सेफ आहे. आणि हा, काही जण म्हणत होते की सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे आमची कामं होत नाहीत, म्हणजे शक्य होत नाही, तर ते पण कधी कधी होऊ शकतं, नाही याच्यातला भाग नाहीये. पण बऱ्याचदा तुम्हाला तुमचं काम पटकन सुद्धा होईल, कारण प्रोसिजर त्यांनी अगदी सिंपल आणि सोपी ठेवलेली आहे. ठीक आहे, आता काय प्रोसिजर आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काय काय तुम्हाला सबमिट करायचे आहेत, हे सगळं आपण बघूया. आणि जास्तीत जास्त डॉक्युमेंट फक्त तुम्हाला सबमिट करायचे आहेत. 14 पैकी जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होत आहेत तेवढे. चला पुढचा व्हिडिओ बघूया, तुमच्या लक्षात येईल एकंदरीत काय काय गोष्टी करायच्या आहेत. ज्या लिंकवरती जायचं आहे ती लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केलात की तुम्ही डायरेक्ट त्या पेजवरती जाल आणि तुम्हाला तो फॉर्म भरणं सोपा होईल. पेजवरती गेलात की तुम्हाला थोडंफार असं पेज दिसेल. प्रत्येक PC किंवा मोबाईल वाईज ते थोडंसं वेगवेगळं दिसेल, पण एकंदरीत हे असं फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स जे गरजेचे आहेत हे इथे दिसून येतील. वेगवेगळी डॉक्युमेंट इथे सबमिट करायचे. त्यांनी 14 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. यामध्ये मिल वर्करचं आयडेंटिटी कार्ड आहे, तिकीट नंबर आहे, सर्व्हिस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर तुम्हाला जे सर्व्हिस सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते सर्व्हिस सर्टिफिकेट चालणार आहे. रेड पास असेल, प्रॉव्हिडंट फंडचा नंबर तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे आणि तो प्रॉव्हिडंट फंडचा नंबर बरोबर आहे याचा पुरावा म्हणून काहीतरी डॉक्युमेंट PF ऑफिसमधलं लेटर किंवा एखादं पत्र हे तुम्हाला सबमिट करावं लागेल. ESIC नंबर त्यांना हवा आहे. ESIC हे कार्ड मिळतं, प्रत्येक मिल कामगाराला मिळायचं. त्याच्यावरती इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्सचा हा प्रकार आहे. तर त्याचा ESIC जर कार्ड असेल तर ते तुम्हाला, त्याचा फोटो तुम्हाला इथे सबमिट करायचा, कारण त्यावरती नंबर असणार आहे. डिस्चार्ज ऑर्डर नंबर असेल, म्हणजे तुम्हाला कामावरनं तुमची सर्व्हिस पूर्ण झाली आहे, तुम्ही आता पुढे तुम्हाला डिस्चार्ज केलं आहे कामावरनं, डिस्कंटिन्यू केलं किंवा तुमची सर्व्हिस संपली असं त्या पद्धतीचं एक लेटर असेल तर त्याचा एखादा नंबर असेल. मिल वर्करचा डेट ऑफ बर्थचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का, जन्मतारखेचा काही पुरावा असेल तर तो लागेल. अटेंडन्स रजिस्टर कॉपी, म्हणजेच रोजनिशी जिकडे सही करतात मिल कामगार, हजेरी रजिस्टर ते असेल, त्याची काही तुमच्याकडे कॉपी असेल, प्रत असेल तर ती लागेल. किंवा तुम्ही म्हणजे काही मिल कामगारांकडे ते कार्ड असतं, एक येल्लो, ग्रीन, पिंक अशा पद्धतीचं कार्ड असतं ज्याच्यावर त्यांची रोजच्या सह्या केल्या जायच्या हजेरीच्या. तसं काही कार्ड असेल ते तुम्ही जेव्हा कामावर असाल तेव्हाचं ते चालेल. किंवा तुम्ही सुट्टीचं एखादं रजिस्टर तुमचं किंवा तसं कार्ड असेल तुमच्याकडे तर ते चालेल. ग्रॅज्युएटी ऑर्डर कॉपी, म्हणजे तुम्हाला रिटायर झाल्याच्या नंतर जी काही ग्रॅज्युएटी मिळाली होती त्याचा एक सविस्तर डिटेल देणारी एक कॉपी मिळते तेव्हा ती तुम्हाला इथे सबमिट करता येईल. PFचं सेटलमेंट, PF तुम्हाला जो पूर्ण मिळाला होता त्याचा सेटलमेंटची कुठली तरी एखादी कॉपी असेल तुमच्याकडे तर PF सेटलमेंट कॉपी सुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे. सॅलरी स्लिप, तेव्हा तुम्ही जेव्हा जॉब करत होता तेव्हा जी काही सॅलरीची स्लिप असेल ती तुम्हाला इथे सबमिट करता येणार आहे. अशा पद्धतीने जास्तीत जास्त डॉक्युमेंट तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत. आता आपण पुढे जाऊया. वरती स्किप इंट्रो दिसतोय, ते स्किप इंट्रो करायचं आहे. स्टार्ट नाव येईल, स्टार्ट नाव वरती क्लिक केल्यावर तुम्हाला हे पेज दिसेल. यावरती तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला होता म्हाडाचा त्याची जी रिसीट होती त्या रिसीटचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे.
हा नंबर टाकला मी इथे. व्हेरीफायचा मी क्लिक केल्याच्या नंतर हा ॲप्लिकेशन नंबर, नाव आलं आहे वडिलांचं रवींद्र कृष्णा दळवी, आणि इथे सर्व डिटेल मला फिलअप करायला आलेली आहे. आता इथे पूर्ण मी डिटेल फिलअप करणार आहे. मिलचा कोड असेल, मोबाईल नंबर असेल, जन्मतारीख असेल, PF नंबर असेल, डिस्चार्ज ऑर्डर नंबर असेल, ESIC नंबर असेल, ID कार्डचा नंबर असेल, तिकीट नंबर असेल, जो काही डिटेल आपल्याकडे जे काही आहे ते आता मी इथे फिलअप करणार आहे आणि आपण पुढे जाणार आहोत. सिक्युरिटी पर्पजसाठी मी तुम्हाला या सर्व गोष्टी इथल्या थोड्या दाखवत नाही आहेत, पण अगदी सोपं आहे. ह्या इथे हा डेटा तुम्हाला फिलअप करायचा आहे. इथे तुम्हाला आता 2 ऑप्शन दिसतील, एक मिल वर्कर आणि दुसरा ऑप्शन आहे लिगल हायर ऑफ मिल वर्कर. याचा अर्थ वारसदार. म्हणजे मिल वर्करचा वारसदार कोण असेल तर, म्हणजे कोण फॉर्म भरतोय, मिल वर्कर फॉर्म भरतोय का वारसदार फॉर्म भरतोय, हा इथे भाग आहे. जर मिल वर्कर असाल तर मिल वर्कर सिलेक्ट करा, वारसदार असाल तर वारसदारचा ऑप्शन सिलेक्ट करा. खाली तुम्हाला ईमेल ID द्यायचा आहे आणि एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. शक्यतो मोबाईल नंबर जो चालू असेल तो द्या. पुढे जाऊन थोडासा गोंधळ होणार आहे अजून, कारण आता सुद्धा OTP तुमच्याकडे मागणार आहे आणि फॉर्म भरताना पुढे आधार कार्ड सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करणार असाल तर तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवरती जो नंबर आहे तो चालू असणं गरजेचं आहे. तो जर नंबर चालू असेल तर तुम्हाला तोच नंबर तुम्ही इथे टाकला तर तुम्हाला दोन्ही OTP मिळतील, तुम्हाला लगेच ते ॲक्टिवेट सुद्धा करता येईल. पण जर आधार कार्डवरचा नंबर तुमचा चालू नसेल तर आधार कार्डचा OTP तुम्हाला येणार नाही आणि मला वाटते त्याच्या पुढे हा फॉर्म जो फिलअप करण्याची जी ही प्रक्रिया आहे ही कंटिन्यू होणार नाही. त्यामुळे तुमचा आधार कार्डवरचा मोबाईल नंबर चालू असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर. ऑफलाईन भरायचा असेल तर तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी काहीतरी नक्कीच या गोष्टीवरती दुसरा पर्याय ठेवला असेल जो तिथे गेल्यावरती सॉर्ट आउट होईल. पण जर आधार कार्डवरचा मोबाईल नंबर जर तुमचा चालू असेल तर तुमचं काम इथेच सोपं होऊन जाईल. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका जो आधार कार्डवरती आहे आणि सेंड OTP करा. तुम्हाला दोन्हीकडे OTP येतील. ईमेल ID वरती सुद्धा OTP येणार आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा OTP येणार. दोन्ही OTP योग्य ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचे आहेत. डावीकडे ईमेल ID वरचा OTP टाकायचा आहे, उजवीकडे मोबाईल नंबरवरचा OTP टाकायचा आहे आणि दोन्ही OTP टाकून झाले की खाली व्हेरीफाय OTP करायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्ही पुढे जाता. जर तुमचा OTP दोन्ही OTP मॅच झाले, अगदी योग्य OTP टाकलात तर तुम्हाला पॅन कार्ड नंबरसाठी विचारलं जातं. पॅन कार्ड नंबर फिल करावा लागतो. तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर फिल केलात का खाली इथे एक तुम्हाला डाव्या बाजूला एक नंबर किंवा डिजिटल तुम्हाला लेटर्स दिसतील, ते उजव्या बाजूच्या बॉक्समध्ये भरायचे आहेत आणि तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे. हे पुन्हा मॅच झालं याचा अर्थ की तुम्ही कम्प्युटराइज काही होत नाही, एक ह्युमन, एक माणूसच हा फॉर्म भरतोय, यासाठी हा प्रकार केलेला असतो. तुम्हाला तुमचा योग्य पॅन कार्ड नंबर आणि हा डिजिट जे नंबर दिसेल तर नंबर किंवा अक्षर दिसेल इंग्लिशमधली तर जशी आहेत तशी अप्पर केस लोअर केस जशी येतील, शक्यतो इथे नंबरच येत आहेत. सो नंबर आले तर नंबर तुम्हाला उजव्या साईडला फिलअप करायचे आहेत आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर दोन्ही मॅच झाल्यावरती तुम्ही पुढे जाणार आहात. यानंतर तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला की आधार कार्डचा सुद्धा OTP तुम्हाला चेक करावा लागणार आहे, येणार आहे. सो इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. इथे सुद्धा तुम्हाला साईडला नंबर आणि डिजिट दिसतील बघा, अक्षर आणि डिजिट दिसतील. जसं इथे लिहिलेलं आहे 7AJU5D असे तुम्हाला काही जे असतील आणि जसे असतील अप्पर केस लोअर केस तसेच तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड बरोबर रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP जाईल, तो तुम्हाला इथे OTP फिलअप करायचा आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला अलाव करावं लागणार आहे कारण DigiLocker थ्रू तुम्ही या सर्व गोष्टी करू शकणार आहात. इथे मला 3 नावं दाखवली आहेत की मल्टिपल ऑप्शन्स मिळालेले आहेत. मी प्रोसीड केलंय. योग्य नाव घेतलेलं होतं तिथे रवींद्र कृष्णा दळवी. सो योग्य नाव आहे, योग्य कॉन्टॅक्ट नंबर आहे, योग्य पॅन कार्ड होता, पॅन कार्ड नंबर आहे, जन्मतारीख बरोबर आहे आणि याच्या खाली दिलेला ॲड्रेस सुद्धा योग्य आहे. तुम्ही तुमच्या डिटेल्स स्वतः चेक करून घ्यायचे आहेत. इतर त्याच्या खालच्या ज्या डिटेल्स दिसत आहेत त्या सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. मिलचा नंबर बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, ESIC नंबर जो मगाशी फिलअप केला, तुम्ही ज्या डिटेल्स फिलअप केलेल्या आहेत त्या बरोबर इथे दाखवत आहेत का हे तुम्ही एकदा चेक करून घ्या.
इथे तुम्हाला खाली एक क्रिएट पासवर्डचा ऑप्शन दाखवत आहे. क्रिएट पासवर्ड केलं की तुमचं अकाउंट तिथे जनरेट होणार आहे, अकाउंट बनणार आहे. सो तुम्ही कधीही या साईटवरती, म्हाडाच्या साईटवरती आलात तर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून चेक करू शकता तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय आहे, किंवा पुढे जाऊन हा युजर आय डी तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे पुढच्या काही गोष्टींसाठी. सो इथला पासवर्ड नीट लक्ष देऊन बनवा, नीट तो लक्षात ठेवा, कुठेतरी सेव्ह करून ठेवा. कुठेतरी म्हणजे तुम्हाला कळेल आणि इतरांना कळणार नाही असा सेव्ह करून ठेवा, किंवा तुमच्या घरातल्या विश्वासू व्यक्तीला तसा सांगून ठेवा. पासवर्ड क्रिएट करून झाल्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट. याचा अर्थ असा होतोय की वरती दिलेली सर्व माहिती खरी आहे असं मी जाहीर करतो. तिथे तुम्हाला ब्ल्यू टिक करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन दिसतील, डू यू ओन अ टेनामेंट, म्हणजे तुमच्या मालकीचं कुठचं घर आहे का, मिलच्या जागेमध्ये तुमच्या मालकीचं कुठचं घर आहे का असं इथे विचारलं जात आहे. जर मिलच्या आवारात तुमचं घर असेल, मिलच्या आवारात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, आणि मिलच्या आवारात तुमच्या मालकीचं असं काही घर नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे, आणि प्रोसीडवरती तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे. आता पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतोय ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत. तिकीट नंबर दाखवलाय, सो हे प्लसचं जे चिन्ह दिसतंय त्यावरती क्लिक करा. जर तुमच्याकडे सर्व्हिस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सबमिट करा, जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. माझ्याकडे सर्व्हिस सर्टिफिकेट नाही आहे माझ्या वडिलांची, सो मी हा मुद्दा स्किप करणार आहे. हा पॉईंट किंवा हे डॉक्युमेंट इथे स्किप करणार आहे आणि पुढच्या डॉक्युमेंटकडे जाणार आहे. पुढचं आहे रेड पास. हे डॉक्युमेंट सुद्धा माझ्याकडे नाही आहे, सो ते सुद्धा मी स्किप केलं आहे. इथे प्रॉव्हिडंट फंड नंबर दिलाय, तर मी प्रॉव्हिडंट फंड नंबर मला माहिती आहे, सो त्या नंबरला सपोर्टिव्ह तो नंबर योग्य आहे असा सपोर्ट करणारं मी इथे डॉक्युमेंट सबमिट करणार आहे. मगासारखीच प्रोसिजर आहे. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर जर गरज असेल, आडवं डॉक्युमेंट असेल तर आपण रोटेट करणार आहोत, अदरवाईज व्हर्टिकली खूप छान अपलोड होते. आता इथे मी एक लेटर सबमिट करणार आहे PF ऑफिसमधनं आलेलं, तर ते व्हर्टिकलच आहे, सो मला याला रोटेट करायची गरज लागणार नाहीये. क्रॉप केलंय, सिलेक्ट झालंय आणि आता मी प्रोसीड करतोय. प्रोसीड केल्याच्या नंतर पुढची डॉक्युमेंट मला विचारते ESIC, तर ESIC कार्ड होतं वडिलांचं माझ्या, तर ते मी इथे सबमिट केलंय. पुन्हा डॉक्युमेंट आडवी आहे, सो आपण याला रोटेट करून घेणार आहोत. रोटेट झाल्यावर खाली क्रॉप बटनवरती क्लिक केलं की आपली डॉक्युमेंट अपलोड होणार आहे. ओके आहे, प्रोसीड केलं. आपण पुढच्या डॉक्युमेंटकडे गेलो. डिस्चार्ज ऑर्डर नंबर, इथे आपल्याला डिस्चार्ज ऑर्डर नंबरची संदर्भात गोष्टी सबमिट करायच्या. तर माझ्याकडे एक लेटर होतं न्यू सिटी मिलचं, तर त्याचा ऑर्डर नंबर मी सबमिट केलाय आणि ते लेटर सुद्धा इथे सबमिट करतोय. तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहेत, जसं शक्य होईल ज्या ज्या कॅटेगरीमध्ये ते बसतायत ते तुम्ही अपलोड करा, जेणेकरून जास्तीत जास्त पुरावे तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला ते प्रेझेंट करता येतील. आता बर्थ डेटसाठी माझ्याकडे माझ्या वडिलांचं शाळेचं एक लिव्हिंग सर्टिफिकेट होतं, तर ते मी सबमिट केलंय. त्याच्यावरती जन्मतारीख अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहे. डॉक्युमेंटचे फोटो काढताना लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्यवस्थित वाचता येतील अशा उजेडात फोटो काढा. डे लाईटमध्ये म्हणजे दिवसा फोटो काढा, म्हणजे फोटो नीट, स्पष्ट आणि क्लिअर येतील. आता अटेंडंट रजिस्टर माझ्याकडे नाही आहे, लिव्ह रजिस्टर नाही आहे, सो दोन्ही डॉक्युमेंट मी स्किप केले. ग्रॅज्युएटी ऑर्डरवरती आलोय, त्याचं लेटर माझ्याकडे होतं, ते मी सबमिट करतोय. ते सुद्धा व्हर्टिकल डॉक्युमेंट आहे, सो ते सुद्धा मला रोटेट करायची गरज नाही, डायरेक्ट मी क्रॉप करतोय. अपलोड झालेलं आहे, ते प्रोसीड केलंय आपण. PF सेटलमेंटचं लेटर आहे, PF सेटलमेंटचं लेटर सुद्धा आपण आता इथे अपलोड करतोय. सॅलरी स्लिप सबमिट करायची आहे. सॅलरी स्लिप जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही सबमिट करू शकता. आता माझ्याकडची ही सॅलरी स्लिप आहे, ही 2004ची आहे, पण माझे वडील रिटायर झाले होते 2005ला, तर 2005ची माझ्याकडे एकही सॅलरी स्लिप नाही आहे. पुन्हा तेच प्रकार केलाय, आपण व्हर्टिकली रोटेट करून घेतलंय जेणेकरून व्यवस्थितपणे ते अपलोड करता येईल. अजून एक ऑप्शन इथे मिळतोय अदर्सचा. अदर्समध्ये तुमच्याकडे असणारा अजून एखादा पुरावा किंवा अजून एखादा डॉक्युमेंट तुम्ही इथे सबमिट करू शकता, ज्याबद्दल लिस्टमध्ये काहीच लिहिलेलं नाहीये आणि तुमच्याकडे आहे. सो माझ्याकडे PFची एक रिसीट होती, अॅन्युअल रिसीट मिळते जी, का 6 महिन्याची एक रिसीट असते जी मिळते PF कडनं,
तर ती रिसीट होती माझ्याकडे, तर ती सुद्धा मी इथे सबमिट केलेली आहे अदर्समध्ये. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला हे एक पेज ओपन होत आहे. या पेजमध्ये तुम्हाला बघता येईल की मिल वर्करच्या डिटेल्स दिलेल्याच आहेत, प्लस तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट इथे सबमिट केलेले आहेत ते डाव्या बाजूला आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय. येल्लो जे दिसतंय ना, याचा अर्थ तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलंय, आणि नॉट ॲप्लिकेबल असं ब्लॅक कलरमध्ये किंवा ग्रे कलरमध्ये लिहिलेलं आढळत आहे. याचा अर्थ तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट केलेलं नाहीये. आता जिथे जिथे येल्लो आहे, जिथे जिथे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे, तिथे व्ह्यूचा ऑप्शन आहे बघा. सो तुम्ही व्ह्यूवरती क्लिक करून ते डॉक्युमेंट ओपन करू शकता आणि बघू शकता. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही एडिटला जाऊन त्याच्यामध्ये चेंज करू शकता, ते डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करू शकता. सो एकदा अपलोड झालं म्हणजे आता आपण काहीच करू शकणार नाही असं अजून तरी ह्या स्टेजपर्यंत तरी नाही आहे. सो अपलोड करून झाल्यानंतर डॉक्युमेंट पुन्हा एकदा शांतपणे सर्व चेक करा. जर काही चेंजेस करायचे असतील तर एडिटमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करा आणि मगच पुढे जा. आता इथे प्रोसीड टू ई साईन असा एक आपल्याला ऑप्शन दाखवतोय. याचा अर्थ असा असतो, आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा डॉक्युमेंट सबमिट करतो तेव्हा तिथे खाली आपल्याला सही करावी लागते, सेल्फ अटॅच्ड अशा पद्धतीने. तर हे सुद्धा त्याचीच प्रोसिजर आहे. डिजिटली तुम्ही OTP टाकला की हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही साईन केले आहेत अशा अर्थाचं ते डिक्लरेशन असतं. या पेजला आल्यानंतर तुम्हाला आलेलं डिक्लरेशन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे वाचून घ्या. तुम्हाला थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो की तुमचं नाव लिहिलेलं असेल, नंबर असेल, ईमेल ID असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, पॅन कार्ड नंबर असेल, आणि त्याच्याकडे लिहिलेलं असेल की मी इथे सबमिट केलेल्या सर्व डॉक्युमेंट खऱ्या आहेत, कुठलीच डॉक्युमेंट बनावट नाही आहे. जसजसे तुम्ही स्क्रोल कराल तसं तुम्ही काय काय सबमिट केलं हे दिसेल तुम्हाला. अजून खाली स्क्रोल करत गेलात की तुम्ही काय काय डॉक्युमेंट सबमिट केल्यात हे सुद्धा इथे तुम्हाला दाखवलं जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. आय हिअर बाय कन्फर्म दॅट सिग्नेचर टू बी यूज ॲज अ कॉपी ऑफ माय हँड सिग्नेचर. याचा अर्थ असा होतो की ही जी ई सिग्नेचर आहे, हा जो आता तुम्ही OTP टाकणार आहात, हा OTPचा अर्थ मी स्वहस्ताने सही केलं आहे असा घेण्यात यावा, यासाठी तुम्ही मंजुरी देताय असं फक्त हे इथे टिकमार्क करायचं. या दोन्ही गोष्टीने तुम्हाला टिकमार्क करावा लागणार, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. टिकमार्क करून ई साई कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं ह्या ब्लॅक बटनवरती. ई साईन कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक केलात का इथे तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल. यावरती तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर तुमचा टाकलात की आधार कार्ड नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे, आणि तुम्ही तो OTP सबमिट केलात की तुमचा व्हेरिफिकेशन किंवा तुमचं सिग्नेचर कंप्लीट झाली आहे असा याचा अर्थ होतो. सो इथे आधार कार्ड नंबर मी टाकलाय. आता आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर OTP येईल. तो OTP सुद्धा इथे आता मी टाकतो. व्हेरीफाय OTP केलं. प्रोसिजर चालू आहे. ओके, सक्सेसफुल झालेलं आहे. आता व्हेरिफिकेशन किंवा हे जे सबमिशन जे होतं हे पूर्णपणे व्हेरिफिकेशन नाही म्हणतायत, ॲक्च्युली व्हेरिफिकेशन त्यांच्याकडनं होतं. आपण असं म्हणूया की सबमिशन जे होतं डॉक्युमेंटेशनचं ते पूर्ण झालेलं आहे. इथे आता बघा व्ह्यू दिसतंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही बघू शकता काय काय डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलंय. पण त्याच्या बाजूचं एडिट बटन जे आहे ना ते आता निघून गेलंय. याचा अर्थ आता तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेत याला काहीच एडिट करू शकणार नाही आहात. ते ई साईन होईपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकत होता. आता इथे वरती हा जो ऑप्शन दिसतोय व्ह्यू ई साईन सेल्फ डिक्लरेशन, हे जे ब्ल्यू कलरमध्ये बटन दिसतंय त्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला याची PDF कॉपी ओपन होईल या डिक्लरेशनची, जे तुम्ही आत्ता साईन केलं आहे. बघा स्क्रोल केल्यावरती तुम्हाला याची PDF कॉपी दिसते. ही सर्व तुम्ही काय काय डॉक्युमेंट सबमिट केलंय आणि वरती जी काय अटॅचमेंट होती ती. इथे हे जे तुम्हाला दिसतंय ना छोट्या अक्षरामध्ये, हे सिग्नेचर आहे. ही बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. ही बघा ही ई सिग्नेचर आहे, म्हणजे तुम्ही डिजिटल सिग्नेचर ही केलेली आहे याचा असा त्याचा अर्थ होतो. हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे आता तुमच्याकडनं साईन झालंय. सो डॉक्युमेंट सबमिट करून झालेले आहेत सर्व.
ह्या सेल्फ डिक्लेरेशनची तुम्ही एक कॉपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही याची एक प्रिंटआउट मारून सुद्धा हार्ड कॉपी सुद्धा ठेवू शकता फॉर सेफर साईड. एवढं सोपं होतं, काहीच कठीण नाहीये, अगदी सोपं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा फॉर्म अगदी सहज घर बसल्या भरू शकता. विनाकारण गर्दीत उन्हात धावपळ करू नका, जाऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मिल कामगारांना याचा उपयोग होईल, फॉर्म भरता येईल. अजूनही फॉर्म फिलअप करणं चालू आहे. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा घराच्या लॉटरीसाठी. देव करो आणि सर्व मिल कामगारांना घरं मिळो. चला आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत रहा दळव्यांचं झील.